नसरापूरमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मेला आजोळी आलेली एक 3.5 वर्षाची चिमुरडी अचानक गायब झाली। कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोध घेतला आणि काही वेळातच तिचा मृतदेह जवळच्या गोठ्यात आढळला। तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं। 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला असल्यामुळे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। पण आज म्हणजे अवघ्या 55 दिवसांनंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवले। आरोपींवरील सर्व गुन्हे सिद्ध झालेत। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय घडलं, काय युक्तिवाद झाला, तपासात एवढी गती कशी आली आणि आता पुढे काय होणार याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर थोडक्यात हे प्रकरण सांगायचं झालं तर नसरापूरमध्ये महाराष्ट्र दिनी 3.5 वर्षीय चिमुरडीवर एका 60 वर्षाच्या नराधमाने गोठ्यात नेत अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती। ती मुलगी आजोळी राहायला आली होती। आरोपी भीमराव कांबळेने तिला जवळच्या गोठ्यात नेलं, त्यानंतर अत्याचार करून तिची हत्या केली। परिणामी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या खून कलम 103, अत्याचार कलम 64 आणि पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेनंतर राज्यभरात संताप उसळला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना कडक कारवाईचे आदेश दिले। आरोपीला कमीत कमी वेळात मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी हीच आमची न्यायालयाकडे आग्रही मागणी असेल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं। एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत लेखी उत्तर सादर करत हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जात असल्याची माहिती दिली। तसेच पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून तातडीने 10 लाख रुपयांची आर्थिक मदतही मंजूर केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। परंतु यात एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे, तो म्हणजे या प्रकरणाचा तपास ज्या वेगाने झाला तो महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 16 दिवसात पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं। त्यानंतरच्या अवघ्या 16 दिवसात तब्बल 55 साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। न्यायालयासमोर 355 पेक्षा जास्त कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं होतं आणि तपास अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला। पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेजेस, DNA नमुने, न्याय वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे मजबूत पुरावे गोळा केले। तब्बल 1200 पानांचं दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं। अखेर आज त्यावर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात निकाल सुनावण्यात आला। न्यायाधीशांनी आरोपी कांबळेला विचारलं की तू तो प्रसंग आठव आणि तुला काय शिक्षा द्यायची ते तूच सांग। यावर आरोपीने नवा बनाव रचला आणि म्हणाला, मी त्या दिवशी तिला गाठी शेव खायला घेऊन गेलो, पाय घसरून पडलो तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला। मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, ती रडत होती असं त्याने सांगितलं। पण कोर्टाने हा सर्व इतिहास असून त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध झालेत असं स्पष्टपणे सांगितलं। एवढंच नाही तर सरकारी वकिलाने युक्तिवादात सांगितलं की भीमराव कांबळेला त्याने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाहीये, तो दयेच्या लायकीचा नाहीये। ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्याने तिच्यावरच 39 मिनिटं घृणास्पद प्रकार केला। त्याचा उल्लेख वकिलांनी यावेळी केला, त्यामुळे कठोरात कठोर शिक्षेची मागणी यावेळी करण्यात आली। त्यामुळे शिक्षेसंदर्भात 29 जून रोजी निर्णय दिला जाणार आहे असं म्हटलं जात आहे। राज्याच्या न्यायालयीन इतिहासात इतक्या वेगाने निकाल लागलेला हा पहिलाच खटला असल्याचं मानलं जात आहे, ज्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांचंच लक्ष आता या निकालाकडे लागलंय। कारण आरोपीवर असलेल्या गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे आणि एका गुन्ह्यात 14 वर्षाच्या कारावासाची आणि एका कलमाखाली आजन्म जन्मठेपेची तरतूद आहे। त्यामुळे 29 तारखेला स्पष्ट होईल आरोपी कांबळेला नेमकी काय शिक्षा होते ते, फाशी, जन्मठेप की आजन्म कारावास।